बळीराजाला तुम्हाला एवढंच सांगतो, त्याला त्याची माहिती करून घ्यावी लागते. माती चिखल तुडवत तिथं जावं लागतं. नागपूरचं अधिवेशन होतं. मी देवेंद्रजी आम्ही गेलो, अधिवेशन असताना अवकाळी पडला तिकडे त्या आशिष जयस्वालच्या मतदारसंघात. आम्ही गेलो स्वतः तिथे, स्वतः गेलो, शेतकऱ्यांशी बोललो, त्यांना मदत केली, पैसे दिले. माजी अध्यक्ष सतत बसून बोलतायत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये अडथळा निर्माण करतात. आपण एकदा त्यांना सांगितलं, आता त्यांना समज द्या आपण. आणि म्हणून खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय होते. कोणीतरी तुमच्यातल्याच लोकांनी विचार मांडले होते, शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का? आता असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार? काय अपेक्षा करणार? त्यांना काय प्रश्न समजणार आणि उमजणार आणि कसे त्यांचे प्रश्न सोडवणार हा एक प्रश्न निर्माण झालाय. खरं म्हणजे त्यामुळे आपल्याला मी एकच सांगतो, शेतकरी शेतात राबतो म्हणून आपल्याला आपला हात आणि तोंडाची गाठ होते, हे आपण मान्य केलं पाहिजे. त्याचं उपकार आपण मान्य केले पाहिजे. आणि सरकार म्हणून आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपण योजना लागू केलेल्या आहेत. केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 16 हप्त्यांमध्ये 29,520 कोटी रुपये बँकेमध्ये जमा करण्यात आले. केंद्र सरकारच्या योजनेपासून आपल्या सरकारने प्रेरणा घेतली, त्यांना आपण प्रोत्साहन घेतलं. सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना चालू केली की नाही? 6,000 रुपये, 6 आणि 6 12,000 रुपये मिळतात की नाही? का ते पण नाही मिळत? पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 1,720 कोटी रुपये आपल्या राज्याचे जमा झाले. परवा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी आपण PM साहेबांच्या हस्ते केलं ना, ते यवतमाळला 3,800 कोटी रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा झाले. विजयराव, 88 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. एकूण 5,520 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. तुम्ही तपासून घ्या. एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो, खोटं बोलत नाही, दिलेला शब्द पाळतो, हे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून या योजनेअंतर्गत 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र आणि राज्याचे जमा झालेत. सरकारने म्हणजे पूर्ण 35,000 केंद्र आणि राज्याचे. केंद्र सरकारने 1 रुपया मंजूर केला तर लाभार्थ्यांच्या पर्यंत फक्त 15 पैसे पोचायचे, फक्त 15 पैसे. कोण म्हणताय? स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी साहेबांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याचा हिशोब म्हणजे बघा, कट कमिशन करप्शन किती आहे? 85%. 85%. आता 1 रुपया केंद्राचा आला की डायरेक्ट लाभार्थी आपण 1 रुपया अख्खा जातो DBT. आणि या हिशोबाने जर विचार केला, आता जर तुमचं सरकार असतं तर अध्यक्ष महोदय 35,000 कोटी पैकी 30,000 कोटी हडप झाले असते आणि 88 लाख फक्त 5,000 कोटी पदरात पडले असते. 5,000 कोटी, फक्त 5,000 कोटी शेतकऱ्यांना, 30,000 कोटी दुसरीकडे. पण आता आमचं सरकार इथं पण आहे, केंद्रात पण आहे. त्यामुळे डबल इंजिनमुळे शेतकऱ्यांना डबल फायदा आणि डबल आनंद मिळतोय. नाही तर काय, पैसे देतो ना आम्ही, वेळी पाऊस गारपीट अशा आसमानी संकटांमुळे शेतकरी अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी गेल्या 2.25 वर्षात 15,212 कोटी रुपयांची मदत आपल्या सरकारने दिली आहे. तपासून घ्या. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या योजनांसाठी 30,000 कोटी रुपये खर्चाच्या योजनांना चालना दिल्या आहेत, त्याची तरतूद केलेली आहे. नाना, 2.5 घर चाललेल्या बाळासाहेब, 2.5 बरं झालं तुम्ही आले. 2.5 घर चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्या आधीच्या सरकारने
राज्यातले सगळे सिंचन प्रकल्प बंद पाडले होते, बंद. आणि आम्ही बाळासाहेब 121 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली. 99,103 कोटी रुपयांच्या प्रकल्पातून 15 लाख हेक्टर नाना जमीन सिंचनाखाली येणार आहे. हर बात को नाना नहीं कहना, आना भी कहना. वैनगंगा नळगंगा सर्वेक्षण सुरू असून त्याला जोडून पैनगंगाचं DPR देखील या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, वशिष्ठी नदीमधून समुद्रात वाहून जाणारं पाणी 65 TMC कोकणातलं, त्याचा देखील आम्ही विचार केलाय. कॅबिनेटमध्ये त्यावर देखील काल चर्चा केली. कोकणामध्ये असलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमचे रामदास कदम साहेब मंत्री होते तेव्हापासून ते याच्या बाबतीत मागे लागले होते. आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे मध्यम बंधारे बांधून या ठिकाणी कोकणाला समृद्ध करण्याचं देखील काम आपण करतोय. मराठवाडा वॉटर ग्रीड महाविकास आघाडीने बंद केलं, भाषणात गुंडाळला, तो आम्ही परत खोलला आहे. आणि मराठवाडा वॉटर ग्रीडला देखील आपलं सरकार चालना देत आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देतोय. कुठलं राज्य देतंय सांगा? आणि 2,80,00,000 एकर जमीन त्याच्यामुळे संरक्षित